आपण हो. एक क्वांटिटी वाढत दुसरी पण क्वांटिटी वाढत असली डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतो. आता हे कुठलं व्हेरिएशन आहे? एक्स अं, घ्यायचं. 1.6. X and Y. Suppose X increases, then Y will get decreases. Y is equal to 6 and X is मॅम equal मी अगोदर जॉईन झाल्यावर तुम्ही काय बोलला का? नाही नाही, हेच फक्त 7 8 9 सोडवा म्हणून सांगितलं. ओके. हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे, म्हणून हे डायरेक्ट एरिया अँड रेडियस. एरिया इन्क्रीज झाला की रेडियस पण इन्क्रीज होतो. एरिया इज डायरेक्ट proportional टू रेडियस स्क्वेअर. ओके. देन ओके, हे आता एक्स इन्क्रीज केलं तर वाय पण काय होतो? डिक्रीज होतो. हा इनव्हर्स व्हेरिएशनचा एक्झाम्पल आहे आणि दिस इज अ कॉन्स्टंट व्हेरिएशन इज कॉन्स्टंटली. तर ह्याचं काय आन्सर येणार आहे इथं? 4 व्हेरिएशन अपॉन एक्स. ओके. आता हे सॉल्व्ह करा बघू किती डिक्रीजेस आणि इन्क्रीजेस होतं डायरेक्ट व्हेरिएशनचा. कॉन्स्टंट येतो म्हणजे ह्यांचा जो मल्टिप्लिकेशन येतो तो कॉन्स्टंट येतो. Then 14 multiplied by 6 किती येतं? हा 6 जर मी इकडे ना शिफ्ट केला तर मल्टिप्लाय मध्ये 14 मल्टिप्लाइड बाय 6 इज इक्वल टू 84. कॉन्स्टंट के. कॉन्स्टंट के असं तुम्ही म्हणता. झालं. हे पटकन लिहून घ्या एक्झाम्पल. डन मॅम. ओके गुड. हे दोन्ही पण लिहून घ्या पटकन. Completed. Can I erase this one? Now we have to Yes, start ma'am. 11.2. Yes, ma'am. मॅम 11.2 मध्ये पण 9च क्वेश्चन आहेत. नाही, चेक नाही केले मी. बघावं लागेल. हा नाहीच आहे. सॉल्व करा पण. डन मॅम. 11.2 सॉल्व करा.